शुभ रविवार सर्वांना. आज रविवार म्हटलं की आज स्पेशल काहीतरी बेत असतो आमच्यात. काय रे बिट्टू? आज चिकन. आज आमच्या घरी चिकन आणलेले. आता आपण चिकनची अगदी सोपी रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. की बघा, हे चिकन आहे माझं, पावशेरपेक्षा थोडं जास्त आहे. चिकनसाठी लागणारा मसाला बघूया. टोमॅटो, कांदा, 2 कांदे मी उभे चिरलेले आहेत बारीक बारीक, टोमॅटो, कोथिंबीर आणि हे आलं आणि लसूण आणि खोबरं. हे बघा मी भाजून घेतलेलं आहे. मी एकदमच खोबरं भाजून ठेवते, त्याच्यामुळे काय होतं पटकन आपल्याला घेता येतं. आता चिकनला आपण नमक टाकूया. हे बघा, नमक टाकलेलं आहे. आपण हळद टाकूया. मीठ टाकायचं नाही. हां, बिट्टू सांगतोय लई पण मीठ टाकायचं नाही, सब्जी खराट होते, हो, चिकनची आमटी खराब होते. हळद टाकलेली आपण. चव चांगली नाही लागत. बिट्टूला सगळं माहीत असतं, बिट्टू शेपच आहे. हे बघा, हळद मीठ लावून ठेवलेलं आहे मी. आता हे चांगलं असं हलवून घ्यायचं, काढून घ्यायचं चांगलं असं. कसं कालवायचं? असं कालवायचं. हे शांत बस. अरे तू हुशार आहेस का तुले? हो, हां हुशार. हे बघा, चटणी मीठ लावून झालेलं आहे. खोबरं माय मी आत्ताच भाजून घेतलेले, तवा माझं गरमच आहे. आता मी हा कांदा टोमॅटो भाजून घेते. हे बघा, मी कांदा टोमॅटो भाजायला टाकलेले. कांदा भाजताना टोमॅटो पण सोबत भाजायचा. त्यातला जो टोमॅटोतला ओलसरपणा असतो ना, तो निघून जातो. आणि कांदा पटकन भाजण्यासाठी थोडंसं आपलं तेल 1 चमचावर टाकायचं, म्हणजे कांदा जेणेकरून पटकन भाजतो. लालसर रंगावरती कांदा भाजून घ्यायचा. हे बघा, आपला लालसर आता कांदा गव्हळा भाजून, टोमॅटो पण मऊ पडलेला आहे. हा मसाला आपण आता काढून घेऊया. मसाला गारवतोय. मी मसाला गारवायला ठेवते. आणि आपल्याला जेवढं चिकनची आमटी बनवायची ना, 1 तांबे 2 तांबे तेवढं पाणी मी गरम करून घेते. पाणी मी गरम करायला ठेवले, तोपर्यंत आपला मसाला गार होतो. आपला मसाला गार व्हायला ठेवलाय. मसाला गार होईपर्यंत आपण हे जिरा राईस बनवूया. जिरा राईस बनवायला मी पातेलं ठेवलेलं आहे. हे गरम केलेलं पाणी आहे ना आपलं, कोमट झालं की गॅस बंद करून टाकायचा. आपण लागली मसाला थंड होईपर्यंत, आपला गार होईपर्यंत जिरा राईस करून घेऊया. गॅस चालू केलेला आहे. एक पळी तेल घातलेले मी. एक 2 पळ्या मी छोट्या पळी तेलाची. हे बघा, पळी तेल घातलेलं आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तुम्ही जिरासाठी अखंड तांदूळ असतो ना, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकताय. की आपण त्यात जिरं टाकणार आहे. तांदूळ स्वच्छ निवडून मी धुवून घेतलेला आहे बरं का. आपला मसाला गार व्हायला ठेवलाय. मसाला गार होईपर्यंत आपण हे जिरा राईस बनवूया. जिरा राईस बनवायला मी पातेलं ठेवलेलं आहे. हे गरम केलेलं पाणी आहे ना आपलं, कोमट झालं की गॅस बंद करून टाकायचा. आपण लागली मसाला थंड होईपर्यंत, आपला गार होईपर्यंत जिरा राईस करून घेऊया. गॅस चालू केलेला आहे. एक पळी तेल घातलेले मी. एक 2 पळ्या मी छोट्या पळी तेलाची. हे बघा, पळी तेल घातलेले. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तुम्ही जिरासाठी अखंड तांदूळ असतो ना, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकताय. तेल तापलं की आपण त्यात जिरं टाकणार आहे. तांदूळ स्वच्छ निवडून मी धुवून घेतलेला आहे बरं का. तेल तापलं की जिरे टाकले. 2-3 काळे मिरे, तमालपत्र असं भाजून घ्यायचं. मोहरी तडतड उडली, तमालपत्राचा वास येतोच बघा.
आपला आता टाकूया तांदूळ. तांदूळाचा तेलात थोडा भाजून घ्यायचा. काळी मिरी टाकलेली, लवंग टाकले, तेजपत्ता, तमालपत्र आणि आपले जिरे. तांदूळ आपण सगळा टाकूया. सगळा तांदूळ व्यवस्थित टाकायचं, भाजून घ्यायचं. तांदूळ, जिरं, आपण टाकलेला जो मसाला आहे ना तो चांगला भाजून घ्यायचा. खडा मसाला तो मिक्स करून आणि चवीनुसार मीठ. मग थोडं एक विरघळतं ते पाण्यात आपण टाकणार आहे पाणी. तांदूळ शिजायला किती पाणी लागतं तेवढ्या अंदाजाला प्रत्येकाचा तांदूळ वेगळा असतो. जो इंद्रायणी तुकडा असतो त्याला पाणी खूप थोडंसं लागतं कारण तो भाजलं की चिकट होतो. माझा हा खंड शेतकरी इंद्रायणी हे बघा, त्याच्यामुळे ह्याला पाणी तांदळाच्या दीडपट लागतं. प्रत्येकाचं कसं रोजची सवय असते आपल्याला जेवणाची. स्वयंपाक करायची आपली रोजची सवय असते त्यामुळे आपल्याला अंदाज असतो की आपल्या भाताला किती पाणी लागतं. मी बघा दीडपट पाणी टाकले, एक हे डिस्क पाणी टाकले, थोडंसं आता वरती. आपला भात शिजेपर्यंत आपला मसाला बघा थंड झालेला आहे. मसाला आपण मिक्सरला फिरवून घेऊया. हे बघा भाताला मसाला फिरवून झालाय माझा. भाताला उकळी आलेले एकदा उलटून आपण फिरूया म्हणजे खाली तो चिटकत नाही. आपल्या हे करून झालं. आता मसाला बघा, मसाला मी एकदम बारीक केलेला आहे. हे गरम पाणी आपण आता आपल्याला लागणार आहे इथं ठेवूया. आणि भात आहे ना पलीकडे ठेवूया. हा गॅस माझा मोठा आहे, हा थोडा बारीक आहे. कुकरमध्ये मी करणार आहे. भात पण इकडच्या गॅसवर ठेवलेला आहे. कुकर तापायला ठेवलेला आहे. कुकर आपण तापाय ठेवलेला आहे. कुकरवरती तापाय ठेवलेला आहे. आपण तयारी बघूया. तेजपत्ते 2-3, चक्रीफूल 2 पाकळ्यांचं, एक वेलदोडा आणि आपली चटणी, आपलं घरचं काळं तिखट. हे सगळा मसाला असा मी बाजूला ठेवला. काळं तिखट कसं आहे, तुमचं घरचं तिखट जास्त असेल तर तुमच्या चवीनुसार अंदाजानुसार तुम्ही घ्या. मी का 2 चमचे काळं तिखट घेतलेले. 1 चमचा हा कोल्हापुरी मसाला आहे, चिकन मसाला. तुमच्याकडे तो कोणता मसाला आहे ना ते अवेलेबल तो घ्या. मी हा 1 चमचा घेतलेला. थोडासा वरती घेतला. हा झाला आपला चिकनचा मसाला, चिकन फोडणीचा. आता आपण चिकन फोडणीला टाकूया. चिकनसाठी आपल्याला तेलाचं प्रमाण जास्त लागणार आहे बरं का. मी 2-3 पळी तेल टाकलेलं आहे. माझी पळी खूप छोटी आहे चिकनमध्ये. मी 3 ते 4 पळी तेल टाकलेलं आहे. 3 आणि 4 पळी तेल टाकलं. तुमच्याकडे कसं माप आहे त्याच्यानुसार तुम्ही तेल टाका, पण चिकनला थोडं तेल जास्तच लागतं. तेल टाकलं की आपण तेजपत्ता टाकूया. फक्त तेजपत्ता. तेजपत्ता भाजला की आपला हा फिरवलेला टोमॅटो, कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं त्याचा मसाला. तेल तापल्यात मग काय करायचं, गॅस बारीक करायचा, नाहीतर मसाला एकदम बारीक फिरवायचा. मसाला फिरवताना एकदम बारीक फिरवायचा. आले लसूण पेस्ट जरी तुम्ही एकत्र टाकणार असाल तरी तुम्ही टाकू शकता, पण मी सगळं एकत्र फिरवते, काही प्रॉब्लेम नसतो. कांदा, आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरऐवजी तुम्ही पुदिना जरी वापरला तरी वापरू. मसाला चांगला फिरून घ्यायचा. तोपर्यंत इकडं आपला भात पण शिजत आलेला आहे. भात आपण गॅस बारीक करून मंद आचेवर ठेवूया शिजायला.
भातावर झाकण घालूया. चिकन करायचं आपला सगळा मसाला टाकलेला. आपल्याला जर वाटलं की तेल आता कमी वाटते, आपल्याला मसाला आपला तेला चुटचुट वाजत नाहीये, तर आपण वरून पण आपण चवीनुसार तेल, चवीनुसार म्हणण्यापेक्षा आपलं चिकनला कसं तेल लागते बघा, अजून मसाला भाजलेला नाहीये. हे सगळं फिरवताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. थोडासा खोबरं वगैरे फिरत नसेल तर तुम्ही थोडं पाणी घेऊ शकता, जास्त प्रमाणात पाणी घेऊ नका, एकदम थोडंसं पाणी घ्या. मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. पाण्याचा वापर केला मसाला जास्त तडतड वाजतो, अंगावर उडण्याची शक्यता असते. पातेल्यात केलं तर कुकरमध्ये पण उडतो आपल्या तोंडावर वगैरे, पाण्याचा वापर न करता. आता मसाला परतून घ्यायचा. मसाला अजून बसतोय त्याला. आणि आपला हा वेलदोडा आहे ना, थोडासा त्याला असं आपण एखाद्या खाली नुसतं फोडायचं नाही आहे बरं का, नुसतं असा त्याला हे करायचं आहे. हे बघा, थोडासा त्याला टच करायचा आहे. आपण टाकणार आहे आता वेलदोडा. त्याला कसं तेल छान सुटलेलं आहे बघा. गॅस बारीक करायचा. गॅस मी बारीक केलेला आहे, तर आता मसाला आपला पूर्ण चांगला व्यवस्थित भाजलेला आहे. आता आपण काय टाकणार आहे, चटणी आणि आपला हा विकतचा मसाला, चिकन मसाला. चिकन मसाला असू द्या, तुमचा ग्रेव्ही मसाला, ते दोन्ही सोबत टाकायचे, भाजून घ्यायचे. गॅस बारीक करायचा, कारण मसाला पूर्ण भाजलेला असतो. आपण चटणी किंवा गरम मसाला टाकला की तो जळतो. जळा की चिकनचा वास येतो, कुठला जळकट जळकट असा. हे बघा, मसाला आपला कांदा खोबऱ्याचा मसाला आणि आपला हा चटणी, घरगुती चटणी आणि आपला चिकनचा मसाला, हे दोन्ही एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बघा, तुम्ही बघू शकता कसं तेल सुटले. आपण वेलदोडा पण ह्या मसाल्याच्या आधी टाकलेला आहे, तो थोडासा टच केलेला आहे आणि भाजून घेतलेला. गॅस आता वाढवायचा. चिकनला फ्रीजमध्ये ठेवलेलं नाहीये, हळद आणि मीठ लावलेलं आहे. आणि हे चिकनचे पीस आपण टाकणार ह्या मसाल्यात. दुसरं काहीही मी चिकनला दही वगैरे काहीही लावलं, फक्त हळद आणि मीठ लावलेलं आहे. बाजूला ठेवलेले, फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलेलं नाही. हे चिकन आपण टाकणार. कांदा ऑलरेडी आपण मसाल्यात गरम करून फिरवलेला आहे भाजून, त्यामुळं परत फोडणीला आपण कसा कांदा बारीक चौकडी चिरतो आणि फोडणीला देतो तसं अजिबात करत नाही. कारण की ह्यामध्ये उन्हाळा जास्त आहे, डबल कांदा झाला की भाजी आपली खराब व्हायची शक्यता असते. आपण जर सकाळी केली ना तर ती पण टिकत नाही संध्याकाळपर्यंत. आपण आता कसं मग अशी पिवळं पाणी म्हणजे मसाला करताना आपण नमक टाकलं होतं. आता आपल्या चवीनुसार चटणीत किती मीठ आहे त्याच्यानुसार आता मी एकदम अर्धा चमचा मीठ टाकते. मीठ टाकल्यानंतर परत हे हलवून घेऊया. गॅस आपला वाढलेलाच आहे, ह्याच्यावर झाकण ठेवूया. गॅसची पण बारीक करूया आणि आपलं हे मसाल्याचं ताट आणि मिक्सरचं भांडं आपण धुवून घेऊया. आणि आपलं हे गरम पाणी केलं ना, हे बघा त्याची हे बघा मसाला सगळा टाकलेला असं भाजून घ्यायचं. आणि आपलं हे गरम पाणी आहे ना, हे गरम पाणी आपण चिकनच्या हा जो मसाला परतला ना त्यात सगळ्या शेवट आपण हे चक्री फूल टाकणार आहे. पाणी टाकले बघा कशी तरी आलेले. आणि आपण झाकण लावून 2 शिट्ट्या कुकरच्या घेऊयात. हे बघा आपला जिरा राईस पण तयार आहे, एकदम असा सुट्टा झालेला आहे. हे बघा कुकर झाकण उघड बघा. आपली चिकनची रेसिपी अगदी साधी सोपी. तुम्हाला मी दाखवलं की कसं करायचं आहे. शिजवत वगैरे काय बसायचं नाहीये, डायरेक्ट चिकन फोडणीला टाकायचे. मी पातळ रस्सा केलेला आहे. तुम्हाला घट्ट जरी ग्रेव्ही ठेवायची असेल ना तर तुम्ही ठेवू शकता. बाळा इकडं आणतात. मोजून 3 शिट्ट्या दिलेल्या आहेत कुकरला आणि ते 3 शिट्ट्यात शिजलेले आहेत. तरी पण मस्त आलेले चिकनला. हां एवढं खाणार आहे बिट्टू आता. हे बघा तरी पण मस्त आलेले कुकरमध्ये पण बघा. तरी कशी कमी वेळात आपले होणार आहे चिकनची रेसिपी.
आणि तीन शिट्ट्या भरपूर 2 शिट्ट्या झाल्या, तिसऱ्या शिट्टीला गॅस बंद करा. हे बघा चिकन पण बघा शिजलेले. जास्त बिट्टू थांब ना, जास्त शिजवलं ना तर काय म्हणते का चिकन पूर्ण असं गाळ होऊन जातं. हे बघा भात पण आपला बघा कसा मस्तपैकी शिजलेला, एकदम सुट्टा झालेला आहे. कशी वाटली माझी चिकनची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. बिट्टू कसं झालंय चिकन? छान झालेलं आहे, बिट्टूला खूप आवडलंय. असे सोप्या सोप्या पद्धतीच्या रेसिपी करत जा. कधी कधी तुम्ही बी करत जावा. हां, कधी कधी तुम्ही पण आमची रेसिपी बघून नक्की ट्राय करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की जी सोपी पद्धत आहे ना आपली चिकनची ती कशी वाटली. बघा चिकन पण शिजलेले छान असं. आम्ही लय आता मस्त झाले. लय मस्त झालेलं आहे. सगळ्यांनी असं चिकन करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं चिकन आहे. बाय बाय. बाय.